भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता। हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी, आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंतची लढाई लढलेली आहे, आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो, ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे या विषयात आता चर्चा सुरू आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची गुप्त भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आधी आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत, कारण अनेक जनआक्रोश मोर्चे निघाले। त्या प्रत्येक मोर्चामध्ये आमदार सुरेश धस हे सहभागी होते, आणि त्यांनी अगदी धनंजय मुंडेंपासून वाल्मिक कराड यांच्या टोळीवर घणाघात केला होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंत सुरेश धस हे आघाडीवर होते। मात्र आता आधी हल्ला थेट आणि आता समेट घडलाय का काय त्यांच्यामध्ये, मुंडेंमध्ये आणि धसमध्ये, यांच्या अशी देखील आता चर्चा सुरू आहे। एका खासगी रुग्णालयात ही भेट झाल्याचं बोललं जातंय। धनंजय मुंडे सुरेश धस संघर्षात आता नवा ट्विस्ट आलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांची एका रुग्णालयात भेट झाल्याचं बोललं जाते, सूत्रांची माहिती आहे। आपण थेट जाऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनवरून आहेत। सूरज, आता काही वेळापूर्वीच अंजली दमाने देखील बोलल्या की अशी जर काय भेट झाली असेल तर ते चुकीचं आहे। एवढं प्रकरण त्यांनी धसाच लावलेलं आहे, आणि आता जर तलवार ते मॅन करत असतील तर काय बोलणार, असं त्यांनी सवाल उपस्थित केला होता। तुझं म्हणणं काय? नक्कीच गिरीश, ही फार मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण एका ठिकाणी काही दिवसांपूर्वी सुरेश धस जे आहेत ते कुठेतरी धनंजय मुंडेवरती तुटून पडलेले होते, आणि आता काही दिवसांपूर्वीच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेची मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये भेट घेतलेली आहे। यामध्ये मुख्य कारण हे म्हणजे जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांच्या मध्यस्थीने ही जी भेट आहे ती झालेली आहे। मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये ही भेट झालेली आहे अशी सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। मात्र ही जी जेव्हा बातमी माध्यमांसमोर आली तेव्हा कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे। हे स्वाभाविकच आहे, जर का कारण या काही दिवसांपासून धनंजय मुंडेवरती वेगवेगळे आरोप होत होते, आणि ते आरोप करणारे कुठेतरी सुरेश धस होते। त्यामुळे जर का ही भेट झाल्याची बातमी माध्यमांसमोर आली तर कुठेतरी त्यामुळे धनंजय मुंडे या सर्व गोष्टीला घेऊन सावधान होते, आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे, नैसर्गिकरित्या त्यांनी या गोष्टीचं खंडन केलेलं आहे, या बातमीचं त्यांच्या कार्यालयाकडून खंडन केलेलं आहे। पण आपल्याकडे विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की धनंजय मुंडे यांचं ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांची भेट जी आहे ती सुरेश धस यांनी घेतलेली आहे, आणि त्यामध्ये मध्यस्थी म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते होते। त्यामुळे कुठेतरी यानंतर चर्चा, कारण बावनकुळे याच विषयावर बोलतायत। कोण कॉम्प्रोमाइज करायला सांगितलंय? कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं सुरेश धस साहेबांना? मतभेद आहे, त्यांना मी म्हटलं मतभेद जर चुकीचे असेल तर निपटवा। मतभेद जर तुमचे वाटतं की तुमची ग्रॅव्हिटी आहे तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा। पण मला वाटतं धनंजय मुंडेजींनी आणि सुरेश धसांनी जे काही बोलले माझ्यासमोर फक्त मतभेद आहे। काही ठिकाणी सुरेश धसांच्या इन्क्वायरी मागितल्या त्या थेट धनंजय मुंडे तर थोडी विरुद्ध आहे। त्यावेळी काही चुकीचं झालं असेल अधिकाऱ्याकडनं किंवा एखाद्या ठिकाणी चूक घडली असेल त्यावर सुरेश धस इन्क्वायरी मागताय। धनंजय मुंडेची थोडी होणार आहे, कारण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहे। प्रशासनाचे निर्णय जिल्हाधिकारी यांनी मला असं त्या ठिकाणी त्याचं की कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही। आमदार सुरेश धस यांना कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं नाही, असे बावनकुळेंची प्रतिक्रिया आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस यांची भूमिका मवाळ असल्याचं बोट ठेवलं जाते, आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची एका खासगी रुग्णालयात भेट घेतली होती। मुंडेंच्या डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर एका रुग्णालयात भेट झाल्याचं बोललं जाते। सूत्रांची माहिती आहे ही गुप्त भेट होती असं देखील बोललं जाते, आणि या गुप्त भेट दोघांची घेण्यामागे चंद्रशेखर बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचं देखील बोललं जाते। या पार्श्वभूमीवर मात्र बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना
ही गोष्ट नाकारलेली आहे. कुठलंही कॉम्प्रोमाइज या प्रकरणात होणार नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. मात्र धनंजय मुंडेंनी भेटल्याची सुरेश धस यांची माहिती आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची पारिवारिक भेट असं देखील बावनकुळे म्हणतात. मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होतो असं देखील बावनकुळेंनी सांगितलेलं आहे. हा नवा ट्विस्ट आहे. धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाही असं देखील बावनकुळे बोललेले आहेत. त्यामुळे आता धसाने अगोदर हल्ला केला थेट आणि आता कुठेतरी समेट घडवलं जातंय का, कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतंय का? कारण गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस यांची बीड सरपंच हत्या प्रकरणातील भूमिका मवाळ दिसते. आपण पुन्हा एकदा जाऊ द्या. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेलेत. सूरज, आता बावनकुळेंचं वक्तव्य आपण ऐकलं की कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही असं म्हणतायत ते. मात्र गेल्या काही दिवसातलं आपण जर वक्तव्य पाहिली सुरेश धस यांची तर कुठेतरी मवाळ भूमिका घेतल्यासारखं वाटतंय. काय सांगशील? या सगळ्यांवरती जे काही आहे स्टेटमेंट, जे काही स्पष्टोक्ती आहे ते आता कुठेतरी सुरेश धसच देऊ शकतील. सुरेश धस जेव्हा म्हणतील की हो भेट झाली होती किंवा नाही, त्यांच्यावरती त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. कारण त्यांनी आधी खूप मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले होते आणि त्यानंतर ही भेट गाठी आणि त्यानंतर कुठेतरी त्यांची मवाळ भूमिका, त्यामुळे कुठेतरी भाजपकडून कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न होतोय का, हा आता एक पहिला प्रश्न उपस्थित करतो. कारण आता बावनकुळे यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की कोणताही कॉम्प्रोमाइज त्यांना करायला सांगितलेलं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एवढे गंभीर आरोप करणारे सुरेश धस यांची भेट घेऊ शकतात आणि त्यांची भेट घेतात. जरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं असलं की ते बीडचे पालकमंत्री आहेत त्यामुळे सदिच्छा भेट घेतली आहे असं देखील जर का जरी बावनकुळे म्हटलं असतील तर का त्यांनी केलेले आरोप आणि त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याला धरून जर का ही भेट काही वेगळी असू शकते का, ही देखील चर्चा रंगलेली आहे. कारण कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावरती खूप गंभीर आरोप होत होते आणि त्यामुळे कुठेतरी थोडं थांबवतो कारण याच विषयावरची एक महत्वाची बातमी म्हणजे बावनकुळेंचं एक महत्त्वाचं वक्तव्य आहे की जवळजवळ 4.5 तास धस मुंडे आणि मी एकत्र होतो असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य आहे. मी मुंडे धस 4.5 तास एकत्र होतो. धस मुंडे भेटीवर बावनकुळेंनीच खुद्द शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी मुंडे धस 4.5 तास एकत्र होतो असं महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं हे मोठं वक्तव्य आहे. आपण पुन्हा एकदा येतो सूरज तुझ्याकडे. बावनकुळेंचं थेट वक्तव्य आहे की आम्ही 4.5 तास तिघं एकत्र होतो. काय सांगशील? नक्कीच या गोष्टींमध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बावनकुळे एका ठिकाणी म्हणतायत की आम्ही 4.5 तास एकत्र होतो, सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी, असं आम्ही 4.5 तास एकत्र होतो. मात्र पुन्हा आता जेव्हा माध्यमांवरती बातमी आली तेव्हा कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे. मात्र आता हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे गिरीश, यामध्ये आता सुरेश धस नेमकं काय म्हणतात. नक्कीच जर का बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही 4 तास एकत्र होतो तर नक्कीच सुरेश धस देखील तीच भूमिका घेतील की आम्ही 4 तास एकत्र होतो. मात्र ही जी भेट झालेली आहे ती सदिच्छा भेट झालेली आहे की कुठली कॉम्प्रोमाइज करण्यासाठी भेट झालेली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण याच्यावरती आता सुरेश धस नेमकी आपली भूमिका मांडू शकतात आणि त्यानंतर त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती जे आरोप त्यांनी आधी धनंजय मुंडेंवरती केलेले होते ती भूमिका त्यांची कायम राहणार आहे का की मवाळ भूमिका होणार आहे भविष्यामध्ये, हे देखील पाहणं किती महत्त्वाचं आहे. कारण संतोष देशमुख आत्महत्या प्रकरणात सगळ्यात जास्त जर का कोणी आरोप धनंजय मुंडेंवरती लावलेले असतील तर ते सुरेश धसच होते. आणि त्यानंतर कुठेतरी जर का पाहायला गेलं तर अनेकांनी असे देखील आरोप केले होते की धनंजय मुंडे, इव्हन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली गट्टी जमलेली आहे. अंजली दमने यांनी असे आरोप देखील केले होते. त्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे सुरेश धस यांना कुठेतरी एक पाऊल मागे येण्यासाठी ही भेट घडून आणलेली आहे का, असे आता गिरीश राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. मात्र जरी आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही 4.5 तास एकत्र होतो, त्यानंतर आता नक्कीच हे स्वाभाविक आहे की सुरेश धस देखील ही भूमिका मांडतील. नक्कीच सूरज आपण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही बातमी सांगूया. मी मुंडे धस 4.5 तास एकत्र होतो असं चंद्रशेखर बावनकुळेंनी अगदी स्पष्टोक्ती दिलेली आहे. धस मुंडे भेटीवर बावनकुळेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. मात्र मुंडे धस यांची भेट होणं हे दुर्दैवी आहे अशी देखील प्रतिक्रिया आता उमटते आहे. सुरेश धस यांनी एका खाजगी रुग्णालयामध्ये धनंजय मुंडेंचं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आणि खुद्द बावनकुळेंनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की हो आम्ही जवळपास 4.5 तास एकत्र होतो. त्यामुळे बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर आता या सगळ्या संघर्षामध्ये बीड सरपंच हत्या प्रकरणात संघर्षामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे. धस मुंडे भेटीवर बावनकुळेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. अगदी वाल्मिक कराडपासून ते परळीतल्या नगल परिषदेमधल्या भ्रष्टाचार हे सगळं प्रकरण आहे हे सुरेश धस यांनी लावून धरलं होतं. अगदी हिवाळी अधिवेशनात देखील बीड सरपंच हत्या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला होता आणि आता त्यांची आणि मुंडेंची भेट झाल्यामुळे आता हे सगळं प्रकरण आहे हे कुठल्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.